हॅलो, स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लास म्हणजेच न्यू अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। जे विद्यार्थी आधी जॉईन झालेत त्यांचेही स्वागत आहे आणि आता जे नवीन जॉईन झालेत त्यांचेही मनापासून खूप खूप स्वागत आहे। आजचा आपला भाग आहे कटवर्कसाठी। कटवर्क कशा पद्धतीने करायचं, आपण कटवर्कसाठी जे साहित्य घेतलं आहे ते बघूया। काय साहित्य लागणार आहे आपल्याला। मी ते स्केल घेतलेली आहे, कटर, सुई, जरीचा थ्रेड, पेन्सिल, अगरबत्ती, आपल्याला एवढं साहित्य ते कटवर्कसाठी लागणार आहे। चला तर मग बघूया, आपण करूया सुरुवात। ड्रेस, ब्लाऊज, साडी, फ्रॉक, वन पीस पण आपल्या आवडीप्रमाणे कटवर्क डिझाईन बनवू शकतो कुठल्याही कपड्यावर। चला तर मग बघूया आपण आजचा भाग कटवर्कसाठी। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला इथे अगदी सुरुवातीपासून शिकता येईल आरीवर्क क्लास। आपले इथे 9 भाग झालेले आहेत। जर तुमची आरीवर्क क्लास करण्याची इच्छा असेल तर नक्की तुम्ही पहिल्यापासून आपले भाग बघा। मी राऊंड शेपमध्ये तुम्हाला कटवर्क डिझाईन बनवून दाखवणार आहे। आपण कटवर्कची डिझाईन कुठलीही घेऊ शकतो। मी इथे तुम्हाला गोल राऊंड शेपमध्ये डिझाईन बनवून कट कसं करतात ते सगळं तुम्हाला संपूर्ण इथे मी दाखवणार आहे। जरी थ्रेड मी इथे घेतलेला आहे आणि गाठ लावून घेतलेली आहे। चालून हा थ्रेड वरती काढायचा, संपूर्ण आपल्याला इथे साखळी घ्यायची। हा जो राऊंड आहे संपूर्ण आधी सिंगल स्टिच घेणार आहोत आपण। संपूर्ण आपण इथे सिंगल साखळी घेतलेली आहे। सिंगल साखळीच्या बाहेर आपण पुन्हा इथे हा संपूर्ण राऊंड करून घेऊया सिंगल साखळीचा, म्हणजे काय होणार, इथे डबल साखळी तयार होणार। आणि जर तुम्हाला आरीवर्क क्लास अगदी परफेक्ट करायचा असेल, संपूर्ण शिकायचा असेल तर तुम्ही सुरुवातीपासून व्हिडिओ बघा। तुम्हाला इथे अगदी जे ट्रेंडिंगमध्ये चालू आहे आरीवर्क ते सर्व तुम्हाला इथे शिकवलं जाईल। व्हिडिओ थोडे उशिरा येतात माझे, कारण ऑफलाईन क्लासेस चालू असतात ना, त्याच्यामुळे व्हिडिओ उशिरा येतात। आधी आपण काय केलं, इथे गोल राऊंड करून घेतला। त्याच्यानंतर आपण सिंगल साखळी घेतली। सिंगल साखळी झाल्यानंतर त्याच्या बाहेर आपण दुसरी साखळी घेतली, म्हणजे डबल साखळी घेतली। आपण इथे डबल साखळी झाल्यानंतर आपल्याला इथे
झिगझॅग स्टिच घ्यायची, इकडं टाकायचं आहे. आता मी आतमध्ये सुई टाकली. हे बघा, बाहेरच्या साईडला आहे आपली सुई, तर मी ही सुई आता इथे अशी आतमध्ये टाकणार आहे. व्यवस्थित समजून घ्या. आतमध्ये टाकून मी साकडी बाहेर काढली. आता मी इकडं बाहेर घेणार आहे, अशी या साईडला. इकडून साकडी काढेल, इकडून साकडी काढली बाहेरच्या साईडनं. आता मी पुन्हा इकडे आतमध्ये टाकणार आहे. आपल्याला असं स्टिच करत जायचं आहे. आता पुन्हा बाहेर, पुन्हा आतमध्ये. बाहेर, आतमध्ये. जवळजवळ घ्यायचं, कारण आपल्याला इथे कट करायचं आहे. बाहेरच्या साईडला पुन्हा आपण घेतलं आतमध्ये. आपल्याला हे असंच स्टिच करत जायचं आहे. जवळजवळ घ्यायचं, लांब घेऊ नका, म्हणजे आपलं जे कटवर्क असतं ते व्यवस्थित दिसत नाही मग आणि उसवण्याची शक्यता असते. ही जी आपण झिगझॅग स्टिच घेतली ना, पूर्ण हा जेवढा राऊंड आहे संपूर्ण आपण अशी स्टिच करून घेणार आहोत. संपूर्ण आपण इथे स्टिच घेतलेली आहे. आता इथे आपण गाठ लावून घेणार आहोत. आपण इथे गाठ लावून घेतली. जे स्टिच करू आपण इथे जे स्टिच करून घेतलेलं आहे ते कट कसं करायचं चला बघूया. इथे मी अगरबत्ती घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपण इथे कट केलेला आहे अगरबत्तीच्या साह्याने. समजलं ना तुम्हाला आपण कशा पद्धतीने इथे कट केलेला आहे. 2 mm चे गोल्डन मोती घेतलेले आहेत.
आपण जे मोती स्टिच करणार आहोत हे गोल्डन मोती. आता बघा इथं 1 2 3, तर बरोबर लाईनीला नाही घ्यायचं, याच्यामध्ये घ्यायचा, एक याच्यामध्ये इकडे मध्ये घ्यायचा, इथं एक मध्ये घ्यायचा आणि एक इथं घ्यायचा, असे मणी लावायचे आपल्याला इथे. या साईडला टाकायचा आणि खेचून घ्यायचा. पुन्हा इकडे पुढे घ्यायची साखळी. पुन्हा आपल्याला इथे झिगझॅग स्टिच घ्यायची आहे, म्हणजे पुढे जायचे ना आपल्याला. अशी स्टिच घ्यायची, मधल्या साईडने घेतली, आता बाहेरच्या साईडने घेतली. इकडून घेतली, परत मी इकडे बाहेरच्या साईडने घेतली. साखळी घ्यायची आपल्याला इथे. इथे मी गाठ लावून घेणार आहे आणि पुन्हा इथे जे आपलं हा भाग राहिलेला आहे इथे स्टिच करून घेणार आहोत. गाठ लावून घेतली, इथे धागा मी इथे कट करून घेते. धागा आपण असा ओढून जरी घेतला या साईडला तरी चालेल. हे बघा असा. हे बघा समजतंय ना तुम्हाला आपण कसे स्टिच करतोय.
बघू शकतात तुम्ही कसं आपण इथे स्टिच करून घेतलेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण इथे स्टिच करून घेतलेलं आहे. आपण मधोमधसुद्धा इथे स्टिच करू शकतो. हे आहे ना, हे बघा, असं मधोमध अशा लाईनी घेऊन असे मध्ये 3 लाईनी टाकून आपण इकडे स्टिच करू शकतो. आता इथे मी गाठ लावून घेणार आहे. कटवर्क डिझाईनचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. आपण सर्वच पद्धतीचे कटवर्क डिझाईन शिकणार आहोत. आता इथे मी अशी गाठ लावून घेणार आहे. कट करून घेऊया. अशा पद्धतीने आपण इथे कटवर्क डिझाईन तयार करून घेतलेली आहे. सर्वच प्रकारचे डिझाईन्स दाखवणार आहे. आजचा भाग तुम्हाला समजलाच असेल. आपण कशा पद्धतीने इथे एक कटवर्क करून घेतलेला आहे आणि मोतीही कसे स्टिच करून घेतलेले आहेत. चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या.